कुठला तरी पेपर छापतो, मला तर आश्चर्य वाटलं, महाराष्ट्रात बेरोजगारीचा दर 11.7%. कोणाच्याच काळामध्ये 11% पर्यंत 10%वर पोहोचलो नाही आपण बेरोजगारीच्या, कोणाच्याच नाही. इतकी बेरोजगारी कधीच महाराष्ट्रात नव्हती, नेव्हर इन स्टॅटिस्टिक्स. पण तरी देखील मी सांगतो की सातत्याने हा दर आपण खाली आणतो. आपण जर बघितलं तर बेरोजगारीचा दर 21-22 मध्ये 2021-22 मध्ये हा 4% होता. 23-24 मध्ये 3.3% तो खाली आणला आणि 2025 साली तो बेरोजगारीचा दर 3.1% आहे. म्हणजे आधीच्या वर्षांपेक्षा देखील कमी झालेला आहे, वाढलेला नाहीये, हा कमी झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय 11.7% वगैरे, आणि माझी म्हणजे माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण माझी त्यांनाही विनंती आहे की या सगळ्या गोष्टी थोडा समजून घेऊन आणि रिअल स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर आपण जर त्या ठिकाणी मांडल्या तर त्या अधिक योग्य असतात. आता आपण सरकारी नियुक्त्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी बोललं गेलं की तुम्ही किती नियुक्त्या केल्या. मला सांगताना आनंद वाटतो. मला विचारलं तुम्ही 75,000 घोषित केलं होतं, किती झाल्या? महायुतीचं सरकार आल्यापासून 1,20,449 लोकांना नियुक्त्या दिलेल्या आहेत. 1,20,449. आणि अजून काही नियुक्तीपत्र जे शिल्लक आहेत ते आता जेव्हा आम्ही पुढच्या 2 महिन्यात देऊ, हा आकडा 1.5 लाखापर्यंत जाईल. म्हणजे 75,000 सांगितलं होतं 2022 साली, आम्ही 1.5 लाखापर्यंत जातो. आणि पुन्हा आता नव्याने HR रिफॉर्म्स आम्ही सुरू केलेले आहेत, त्याच्यावर मी पुढे बोलीन. आणि त्यातनं एक नव्यानं भरतीचं जे सत्र आहे, हे सत्र देखील आम्ही सुरू करणार आहोत.